नमस्कार सर्वांनाच. आता शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना चालू केलेली आहे. त्यामध्ये जवळपास बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, त्याचा लाभ घेतलेला आहे. लाभ घेऊन मग ते जे ज्यांना काही आजार वगैरे आहे, असे लोक काय करत आहेत, त्याचा लाभ घेत आहेत आणि मग 5 लाखापर्यंत ही योजना काय दिलेली आहे, सूट माफी दिलेली आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत ज्यांना काही आजारावर जी रक्कम होणार आहे 5 लाखापर्यंत, ती काय केलेली आहे, फ्रीमध्ये काय करत असतात, 5 लाखापर्यंतच्या आजारावर निदान केलं जातं. ही प्रधानमंत्र्यांची काय आहे योजना आहे. त्याला आयुष्यमान कार्ड असंही म्हटलं जातं. कारण आयुष्यमान कार्ड हे पिवळा आणि केशरी राशन धारक यांचंच काय होत आहे, तयार होत आहे. आता पाठीमागं काय झालेलं होतं, फक्त पिवळं रेशन कार्ड धारकांनाच आयुष्यमान कार्डाचा लाभ दिला जात होता. त्यानंतर आणखीन काय केलेलं आहे, केंद्र सरकारने ही योजना जे केशरी राशन कार्ड धारक आहेत शेतकरी, ऐका नाही, त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, याचा लाभ दिला जातो. मग त्यांनी कसं आपलं आयुष्यमान कार्ड जनरेट करायचं, तर शेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आणि आपलं काय करायचं आहे, आयुष्यमान कार्ड जनरेट करायचं आहे. तिथं काय केली जाते, तुमची KYC करून तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून दिलं जातं. ह्याचं सर्वांनी काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण 5 लाखापर्यंत मोफत विलाज करणार जे दवाखाने आहेत का नाही आयुष्यमान कार्डाचे, ऐक नाही, केंद्र सरकारची ही योजना आहे की या योजनेमध्ये बऱ्याच आपल्या जिल्ह्याच्या लेवलला हॉस्पिटलमध्ये हे कार्ड काय होतं, चालतं. मग आपण काय करायचं आहे, तिथं विचारपूस न करायची आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेले आहे, सर्वच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या जिल्ह्यामधील रुग्णालयाची काय केलेली आहे, यादी दिलेली आहे. तुम्ही ती यादी घेऊ शकता आणि तुमचं जे निदान आहे, मग तुमचं कोणतंही ऑपरेशन असू द्या, तुमची बायपास सर्जरी असू द्या, आणखीन इतर कोणतंही दवाखानं असू द्या, हातपाय मोडला तर पण सुद्धा काय केलं जातं, फ्रीमध्ये इलाज 5 लाखापर्यंत तुम्हाला दिला जातो. तुमचा काही गंभीर आजार असेल ह्यांच्यासुद्धा काय केलं जातं, निदान केलं जातं. तुमचं 5 लाखापर्यंत कोणतंही केवढंही मोठं ऑपरेशन असू द्या, तुमचं त्या योजनेमध्ये तुम्ही काय करत आहात, बसतात आणि बसल्यानंतर मग तुम्हाला त्या आयुष्यमान कार्डाचा लाभ काय होतो, मिळतो. म्हणजे मोफत 5 लाखापर्यंत तुमची बिल काय केलं जातं, माफ केलं जातं. प्रत्येक जिल्ह्यावाईज काय केलेले आहेत, हॉस्पिटल नेमलेले आहेत आणि तिथं काय केले जातात, मग ह्या कार्डाच्या योजनेचा फायदा दिला जातो. तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेच्या कार्डाचा योजनेचा फायदा काय करायचा आहे, उचलायचा आहे. आणि ज्यांनी काही हे कार्ड तयार केले नसतील, केशरी राशन धारक जे शेतकरी असतील, त्या सर्व राशनवर जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांचे सुद्धा काय करता येतात, कार्ड बनवता येतात. त्यामुळं सर्वांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. आणि कुटुंब प्रमुखाचं जर का आयुष्यमान कार्ड असेल, तर फक्त ज्यांचं आयुष्यमान कार्ड बनवलं आहे त्यांनाच फक्त काय करता येतो, लाभ घेता येतो, दुसऱ्यांना नाही. तर प्रति व्यक्ती वेगवेगळे कार्ड काय करावं लागतात, बनावे लागतात आणि बनवून मग आपल्याला काय करावं लागतात, त्याचा लाभ उचलता येतो. एकाच कार्डावर कुटुंब प्रमुखाच्या सर्व घरातील व्यक्तीला, राशनवर जेवढे व्यक्ती आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड काय करावं लागतं, बनावं लागतं, काढावं लागतं. अशा सेविकाच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार काय केलं जातं, सुचवलं जातं की तुम्ही काय करा, तुमचे आयुष्यमान कार्ड काढून घ्या, आयुष्यमान कार्डाची KYC करा. सर्वांना काय केलं जातं, सांगितलं जातं, पण आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आहे का नाही. हे हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय केलं जातं, मोफत विलाज करण्यासाठी हे कार्ड चालतं. त्यामुळं आपलं जर काही गंभीर आजार असेल, कोणताही आजार असू द्या तुमचा, आहे का नाही, कोणतंही कितीही मोठं ऑपरेशन असू द्या, तुम्हाला काय करता येतं, हे कार्ड चालतं. ह्या कार्डाचा सर्वांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. कारण हे फ्रीमध्ये आहे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे. ह्या योजनेचा आतापर्यंत बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, करोडो लोकांनी काय केलेलं आहे, योजनेचा लाभ घेतला आहे. आपल्याला परत परत त्या योजनेचा काय करता येतो, लाभ. एकदा लाभ घेतल्यानंतर परत लाभ मिळत नाही असं काही नाही. तुम्ही काय केल्यानंतर परतही तुम्हाला काय करू शकता, काय हो, म्हणजे विलास करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर परतही तुम्हाला काय करू शकता, त्याचा लाभ उचलता येतो 5 लाखाच्या आतमध्ये असल्या नंतर. त्यामुळे मग सर्वांनी काय करायचं आहे, जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊन याचा आयुष्यमान कार्डाचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे. की कारण केंद्र सरकारची ही काय आहे, योजना
आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ह्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आयुष्यमान कार्डाबद्दल जे हे आहेत सुविधा आहेत त्या सर्व काय करायचे आहेत, विनाशुल्क आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगितलं जातं. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आयुष्यमान कार्ड तयार करायचं आहे, तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स उतरायची गरज नाही. त्यावर सुद्धा 5 लाखापर्यंतच बिल तुमचं माफ केलं जातं. पण हे फ्रीमध्ये आहे, ह्याला काही चार्जेस वगैरे लागत नाही. ते केंद्र सरकारची स्कीम आहे. त्यामुळं मग हेल्थ इन्शुरन्स उतरण्यापेक्षा दुसऱ्या एखादी पॉलिसी उतरण्यापेक्षा ही योजना काय आहे, केंद्र सरकारची चांगली योजना आहे आयुष्यमान कार्ड. आणि सर्वांनी काय करायचं आहे, सर्व गोरगरीब शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी, करोडो शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, घेत आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काय होणार आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचा फायदाही झालेला आहे. अशी एक काय आहे, केंद्र सरकारची आयुष्यमान कार्ड योजना आहे. ही चांगली योजना आहे. सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, याचा फायदा घ्यायचा आहे. आपल्या जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये केसरी राशन धारकाने काय करायचं आहे, आपल्या आयुष्यमान कार्डाची KYC करायची आहे. आणि तात्काळ आपल्याला लगेचच काय केलं जातं, डाउनलोड करून आपलं आयुष्यमान कार्ड आपल्याला दिलं जातं. आयुष्यमान कार्डाची प्रिंट आपल्याला काय केली जाते, शेतू सुविधा केंद्रावाले काय केले जातात, देतात. धन्यवाद.